गणित भाग 2 इयत्ता 10वी घटक क्रमांक 3 वर्तुळ सराव संच 3.3 मधील सर्व उदाहरणे। नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण गणित भाग 2 घटक क्रमांक 3 वर्तुळ या घटकातील या भागामध्ये सराव संच 3.3 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी सराव संच 3.3 मध्ये 3 उदाहरण दिलेले आहेत। त्यातील पहिलं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 1। आकृतीमध्ये सी केंद्र सी असलेल्या वर्तुळावर जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत। कोन ई सी एफ चे माप किती आहे? 70 अंश आहे। आणि कंस डी जी एफ चे माप किती आहे? 200 आहे। तर कंस डी आणि कंस डी ई एफ यांची मापे ठरवायची आहेत। म्हणजे कंस डी आणि डी ई एफचं माप ठरवायचं। आता आपल्या लक्षात आलं असेल तोंडी सुद्धा याची उत्तर आपल्याला काढता येतात, कारण वर्तुळाचं अंशात्मक माप हे 360 अंश आहे। आता पहा, या कोनाचं माप 70 आहे, म्हणजेच कंस ई एफचं माप किती झालं विद्यार्थी मित्रांनो? कारण केंद्रीय कोनाच्या मापा एवढंच माप या कंसाचं माप असते। म्हणजे हे 200 आणि हे 70, म्हणजे याचं माप झालं 270। हे आपल्याला गणिती भाषेत लिहावं लागेल। आणि 360 मधून 270 जर वजा केले तर ते येणारे माप कुणाचं असणार आहे? कंस डी एफचा असणार आहे। मग डी एफचं माप मिळालं की ह्या दोघांची बेरीज म्हणजे कंस डी ई एफचे माप आपण काढणार आहोत। उत्तर आपण पाहूया। या ठिकाणी उत्तर, आता ह्या कोनाचं माप आहे, केंद्रीय कोनाच्या मापा एवढंच त्या कंसाचं माप असतं। म्हणून कोन ई सी एफ बरोबर त्या कंसाचं माप, कारण केंद्रीय कोन आहे, माप कंस ई एफचं माप असणार आहे। आता कोनाचं माप किती आहे? 70 अंश। म्हणून माप कंस ई एफ बरोबर किती आलं? 70। म्हणून माप कंस ई एफ बरोबर 70 अंश माप आहे। आता आपल्याला कंस डी एफ ईचं माप किती आहे? डी एफ ई म्हणजेच काय आहे? कंस डी एफ अधिक कंस ई एफ या दोघांची बेरीज होईल। आता माप कंस डी एफ ईचं माप बरोबर माप कंस डी जी एफ अधिक माप कंस ई एफ ह्या दोघांची बेरीज येणार। म्हणजे याचं माप आहे 200 आणि याचं माप आहे 70, म्हणजे ही बेरीज किती आली? 270 हे याचं माप आलेलं आहे। माप कंस डी एफ ई बरोबर 270 आहे। आता आपल्याला माप काढायचं आहे कोणाचं? हे पहा, 270 आलं, याचं माप 70 आहे। माप काढणार आहोत आपण कुणाचं? डीईचं माप काढणार आहोत। डी बरोबर माप कंस डी बरोबर काय होईल? वर्तुळाचं माप आहे 360, 360 वजा कंस
DFEचं माप कंस माप कंस DFEचं माप आहे. म्हणजे 360तून आपल्याला काय वजा करावं लागेल, 270 वजा करावं लागेल. 360 वजा 270. आता जर ही वजाबाकी केली तर माप कंस डी बरोबर किती येणार आहे, 90 अंश येणार. म्हणजेच या कंसाचं माप किती आलं, 90 अंश. या कोणाचं माप किती आलं, 90 अंश. आता प्रश्न काय विचारलेला आपल्याला, कंस DEFचं माप किती. आता कंस DEF म्हणजेच काय आहे, कंस D अधिक कंस EF. कंस माप कंस DF माप कंस DEF म्हणजेच काय आहे, माप कंस D अधिक माप कंस EF. ह्या दोन कंसांची बेरीज म्हणजेच त्या कंस DEFचं माप असणार आहे. मग DEचं माप किती आहे, 90 अधिक EFचं माप किती आहे, 70. या दोघांची जर बेरीज केली तर ती किती आली, 160 अंश. ही त्याची काय आलेली आहे, बेरीज आलेली आहे. म्हणून उत्तर आपण शेवटी लिहूया. उत्तर त्याचं पहिलं काय विचारलेलं आहे, कंस डीचं माप किती. तर माप कंस डी माप कंस डी बरोबर किती आलेलं आहे, 90 अंश. आणि माप कंस DEF बरोबर 160 अंश. 160 अंश. यामध्ये हे उदाहरण सोडवताना वर्तुळाचं अंशात्मक माप 360 अंश असतं आणि कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म वापरलेला आहे आणि त्यानुसार आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. उदाहरण एकदम सोपं आहे, फक्त हे अंशात्मक माप माहिती पाहिजेत. केंद्रीय कोनाच्या मापा एवढंच त्या कंसाचं माप असतं. तर अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवू शकतो. पुढील उदाहरण, उदाहरण नंबर 2. आकृतीमध्ये त्रिकोण QRS हा काय आहे, समभुज त्रिकोण आहे. तर दाखवा की एक कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR हे दाखवायचं आहे. 2 नंबर, कंस QRS चे माप 240 अंश आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आता दिलेल्या माहितीवरून आपण उत्तर पाहूया. दिलेल्या माहितीवरून तर त्रिकोण QRS हा काय आहे, समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय, तर ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. यामध्ये रेख QR एकरूप, रेख RS एकरूप, रेख QS. कारण ह्या काय आहेत, समभुज त्रिकोणाच्या बाजू आहेत. समभुज त्रिकोणाच्या बाजू आहेत. आता तिन्ही बाजू काय झाल्या, एकरूप झाल्या. समभुज त्रिकोणाच्या बाजू आहेत आणि ह्या समभुज त्रिकोणाच्या बाजू ह्या एकरूप असतात. 1 नंबरचा मुद्दा पाहतोय. आता आपण यापूर्वी एक प्रमेय अभ्यासलेला आहे. एका वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस हे कसे असतात, एकरूप असतात.
म्हणजे ह्या 3 जीवा आहेत. मग ह्या 3 जीवेपासून हे 3 कंस तयार झाले. हे तिन्ही कंस काय आहेत? एकरूप आहेत. हे आपल्याला इथे लिहिता येईल. एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. संगत कंस एकरूप असतात. म्हणजेच या ठिकाणी हे तयार झालेले 3 कंस आहेत. कंस आरएस, कंस क्यूएस आणि कंस क्यूआर हे काय असणार आहेत? एकरूप असणार आहे. जीवा एकरूप आहेत म्हणजे त्याचे संगत कंस एकरूप असतात. म्हणून कंस आरएस एकरूप, कंस क्यूएस एकरूप, कंस क्यूआर हे 3 कंस एकरूप झाले. कारण जीवा एकरूप आहेत म्हणजे संगत कंस एकरूप असतात. त्यानुसार म्हणजे ही एक बाब आहे. पहिला मुद्दा आपण काय केलेला आहे? साध्य केलेला आहे. आता दुसरा मुद्दा काय आहे? कंस क्यूआरएस चे माप 240 अंश आहे. ते आपण सिद्ध करणार आहोत. 2 नंबर. तर कोण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण काय असतो? 60 अंशाचा असतो. किती असतो? 60 अंशाचे तिन्ही कोण असतात. कारण 3 बाजू एकरूप, तिन्ही कोण एकरूप असतात. म्हणून कोण क्यूआरएस बरोबर 60 अंश. कोण क्यूआरएस बरोबर किती माप आहे? 60 अंश. याचं कारण समभुज त्रिकोणाचा कोण आहे. समभुज त्रिकोणाचा कोण, त्रिकोणाचा कोण आहे. आता 9वी आणि 10वी 8वी मध्ये आपण अभ्यासलेलं प्रमेय आहे. अंतर्लिखित कोणाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणून कोण क्यूआरएस बरोबर हा कुणाच्या निम्मा असणार आहे? तर कंस क्यूएसच्या निम्मा असणार आहे. कंस क्यूएसच्या निम्मा. म्हणून तिथे लिहिता येईल कोण क्यूआरएस हा कुणाच्या निम्मा? 1/2 माप कंस क्यूएसच्या निम्मा आहे. याचं कारण अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. अंतर्लिखित कोणाचे प्रमेयानुसार हे लिहिलेलं आहे. आता कोण क्यूआरएसचं माप किती आहे? 60 अंश आहे. 60 अंश बरोबर 1/2 गुणिले माप कंस कुठला आहे? क्यूएस आहे. हे 2 गुणाकारात आहे म्हणून माप भागाकारात आहे, तिकडे गुणाकारात जाईल. माप कंस क्यूएस बरोबर 2 गुणिले 60 बरोबर या कंसाचं माप किती आलं? 120 अंश माप आलेलं. किती आलेलं आहे? 120 माप आलेलं आहे. आता आपल्याला कुणाचं माप काढायचं आहे? तर माप कंस क्यूआरएसचं माप काढणार आहे. आता वर्तुळाचे अंशात्मक माप 360 अंश असतं आपल्याला माहिती आहे. म्हणून आता माप कंस क्यूआरएस बरोबर 360तून आपल्याला
हे QSचं माप वजा करावं लागेल. माप कंस QS. मग आता 360 वजा QSचं माप किती आलेलं आहे? 120 आलं आहे. मग 360 वजा 120 बरोबर किती आलं? 240 अंश आलेलं आहे. 240. माप कंस QRS बरोबर 240. अशा पद्धतीने हे सिद्ध करता येईल. 240 अंश माप आलेला आहे. आणि सुरुवातीचा कंस हा समभुज त्रिकोण आहे, त्यामुळे बाजू एकरूप आणि एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस काय असतात? एकरूप असतात. म्हणून ते कंस एकरूप होतात. अशा पद्धतीने ही सिद्धता आपण देऊ शकतो आणि हे आपण दाखवलेलं आहे. उदाहरण क्रमांक 3. आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा CD आहे, तर सिद्ध करा कंस AC एकरूप कंस BD आहे. सोप्या पद्धतीची सिद्धता आहे. पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊया. सिद्धता पाहणार आहोत. यामध्ये काय दिलेलं आहे? दोन जीवा एकरूप आहेत. जीवा AB, जीवा AB एकरूप जीवा CD. आता ह्या दोन जीवा एकरूप असतात. जीवांचे संगत कंस सुद्धा कसे असतात? एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. आता जीवा AB मुळे संगत कंस काय तयार झाला? तर कंस AB आणि दुसरा कंस काय आहे? CD आहेत. हे दोन कंस काय आहेत? एकरूप आहेत. कंस AB एकरूप कंस CD. कारण जीवा एकरूप आहेत म्हणजे कंस काय झाले? एकरूप झाले. माप कंस AB आणि माप कंस CD. ABचं माप आणि CDचं माप. माप कंस AB बरोबर माप कंस हे कुणाचं असणार आहे? CDचं. दोघांची माप समान असणार आहेत. आता कंस AB म्हणजेच काय आहे? तर कंस AC अधिक कंस CB. माप कंस AC म्हणजे काय? माप कंस AC अधिक माप कंस CB बरोबर कंस माप कंस CD म्हणजे काय? कंस CB माप कंस CB अधिक माप कंस BD. ह्या दोन कंसांच्या मापांची बेरीज. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. कारण काय येईल? कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. बेरजेचा गुणधर्म आहे. आता या ठिकाणी दोन्ही बाजूला माप कंस CB आणि माप कंस CB आहे. समान पद आहे. ते एकमेकाला काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे जिथे उत्तर काय येईल? माप कंस AC बरोबर माप कंस काय येईल? BD येणार आहे.
माप कंस AC बरोबर माप कंस BD म्हणजेच कंस AC म्हणजेच कंस AC एकरूप कंस BD असणार. अशा पद्धतीनं हे आपल्याला सिद्धता देता येईल. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात या गुणधर्माचा वापर केलेला आहे आणि कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म वापरलेला आहे. ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज समान आहे. हे समान पद कॅन्सल झालं. सोप्या पद्धतीची सिद्धता आहे. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणांचा सराव करा. जास्तीत जास्त सराव केल्यानंतर आपल्याला ही उदाहरणं सोपी वाटतात आणि सहज परीक्षेमध्ये सोडवता येतात. धन्यवाद.